आत्ताच टी व्ही चॅनल न्यूज चॅनलवरती जरांगे पाटील साहेबांची बातमी ऐकली। लोकसभेपूर्वी 900 एकर जागेवरती मराठा समाजाची सभा घेण्याचे नियोजन चालू आहे। वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने आता लोकशाही टिकवण्याची व जगवण्याची वेळ आली आहे। कारण अनेक वर्षानंतर अशी परिस्थिती समाजामध्ये तयार होत असते। आज जरी स्वातंत्र्यानंतर कायद्याचं राज्य आहे असं आपण म्हणतो, परंतु तसं नाही आहे। आपण लोकशाही आहे असं म्हणतो, परंतु तसं प्रत्यक्षात दिसून येत नाही आहे। सध्या देशामध्ये घराणेशाही, पक्षीय जातीयवाद, पक्षीय राजकारण, पक्षीय सत्ता, आमदार खासदार मंत्री गेली 40-50 वर्ष झालं यांनी समस्त जनतेला, शेतकऱ्यांना, सर्व समाजाला अक्षरशः गुलाम ठेवला आहे। आज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, शेतकरी आत्महत्या होत आहेत। नोकरदारांचे प्रश्न सुटले नाहीत, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सुटले नाहीत, शिक्षणाची उत्तम सोय नाही आहे, अनेक ठिकाणी सुविधा नाही आहेत। अशा गंभीर समस्या असताना आज देशातील शेकडो पक्ष आहेत व अनेक वेळा त्या सत्तेमध्ये येऊन गेलेले पक्ष आहेत, परंतु अद्यापसुद्धा ते मूळ मुद्द्याला हात न घालता समस्त समाजाचं शोषणच करत आहेत। एकही कारखाना व्यवस्थित नाही, एकही विद्यालयाची किंवा शिक्षणाची सोय सर्वत्र नाही, आरोग्याच्या सोयी नाहीत, सर्व बाबतीत भ्रष्टाचार माजला आहे। अशा अवस्थेमध्ये एक लोकांचा दबाव गट, लोकशाहीची व्याख्या अंमलात आणणारा समाज, मराठा समाज, कारण जरी आरक्षणाचा असेल तरी या उद्रेकामागं खऱ्या अर्थाने हे राज्यकर्त्यांच्या विरोधातील असंतोष खऱ्या अर्थाने उभा राहिला आहे व या असंतोषाचे जनक आज जरांगे पाटील हे ठरले आहेत। आणि खरंच लोकशाही ठरवायची असेल, भ्रष्टाचार मोडून काढायचा असेल, या सत्ताधाऱ्यांना जाग्या आणायचं असेल, त्यांना मातीत गाडायचं असेल तर सर्वच समाजाने, मराठाच नव्हे तर सर्वच समाजाने, सर्वच नागरिकांनी आज जरांगे पाटलांच्या मागं उभं राहिले पाहिजे। व आज आरक्षण हे फक्त दिशा आहे, आरक्षणाशिवाय सुद्धा देशातील, राज्यातील, सर्व समाजातील, सर्व क्षेत्रातील, व्यवसायातील किंवा शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत। या सर्व समस्यांच्या विरोधात लढण्यासाठी याच दबाव गटाचा वापर केला जाईल किंवा करण्यात येईल व खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य येईल, लोकशाही नांदेल आणि सर्व भेदभाव हे नष्ट होतील। यासाठी निश्चित या दबाव गटाचा, या समाजाचा वापर होणं गरजेचं आहे व तो होईल सुद्धा। म्हणून आता सर्वांनी पक्ष, जात, धर्म, भेद सोडून लोकशाही टिकवण्यासाठी, रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी जरांगे पाटलांच्या मागे उभं राहणे गरजेचं आहे। कारण असं वादळ पुन्हा पुन्हा तयार होत नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। आता नाही तर कधीच नाही। जय हिंद, जय जवान, जय किसान।